भारत 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला, पण खरा स्वराज्याचा जन्म त्या दिवशी झाला नव्हता. मग भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र कधी झाला आणि 26 जानेवारी हीच तारीख का निवडली गेली? आज आपण साजरा करतोय 77वा प्रजासत्ताक दिन, पण त्यामागे दडलेली ही गोष्ट फार थोड्यांना माहीत आहे. प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमकं काय? 26 जानेवारी म्हणजे केवळ झेंडे, परेड किंवा शासकीय समारंभ नव्हेत. हा दिवस म्हणजे देशाच्या संविधानाचा विजय, लोकशाहीचा उत्सव आणि कायद्याच्या राज्याचा प्रारंभ. यंदा 26 जानेवारी 2024 रोजी भारत आपला 77वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहे. 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालं, पण 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला इंग्रजांच्या 150 वर्षांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळालं. मात्र एक महत्त्वाचा प्रश्न होता, स्वातंत्र्यानंतर देश चालवायचा कसा? कारण इंग्रजांनी तयार केलेली प्रशासन व्यवस्था होती, वसाहतवादी कायदे लागू होते, भारतीयांची स्वतःची कायदेशीर चौकट नव्हती. संविधान सभा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्वातंत्र्यानंतर भारतीयांनी स्वतःची राज्यव्यवस्था उभारण्यासाठी संविधान सभेची स्थापना केली. देशासाठी संविधान तयार करण्याचे काम या सभेचे होते, पण प्रत्यक्षात हे ऐतिहासिक काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करण्यात आलं. सामाजिक न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित भारतीय संविधानाची रचना झाली. 26 नोव्हेंबर 1949 संविधान स्वीकारलं, पण लागू नाही. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीयांनी संविधान स्वीकारलं, मात्र त्या दिवशी संविधानातील काहीच कलमे लागू झाली. पूर्ण संविधान देशभरात लागू झालं नव्हतं. मग प्रश्न उरतो, संविधान पूर्णपणे कधी लागू झालं? 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान संपूर्ण देशात अंमलात आलं. याच दिवसापासून वसाहतवादी कायदे रद्द झाले. भारत एक स्वराज्यीय प्रजासत्ताक बनला आणि सुरू झालं कायद्याचं राज्य. त्यामुळे भारत 26 जानेवारी 1950 पासून खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला. म्हणूनच प्रजासत्ताक दिन हा केवळ शासकीय कार्यक्रम नाही, तर संविधानाप्रती कृतज्ञतेचा दिवस आहे. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की सत्ता कुणाच्या हाती असावी, न्याय कसा असावा आणि लोकशाही का जपली पाहिजे. स्वातंत्र्य मिळणं वेगळं आणि संविधानामुळे नागरिक बनणं वेगळं. जय संविधान, जय भारत.